मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सवापूर्वीच बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. लालबाग परळसह विविध कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती वाजत गाजत आपापल्या मंडपाकडे नेण्यास सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत होत आहे. परेल वर्कशॉप येथून चेंबूरचा समर्थ बाप्पाचा आगमन सोहळा पार पडतो, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच मुंबापुरीमध्ये गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्याची धूम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश भक्त जे आहेत ते आतुर झालेले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त आतुर झालेले पाहायला मिळत आहे. उत्साह असा आहे की उत्साहासकट आम्ही लोक परंपरा, आपली संस्कृती पण जपण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न असतो आमचा. जसं आपण ह्या वेळेस बघत असाल, आपला गणपती बाप्पा कोंबड्यावर विराजमान आहे. याची पण एक दंतकथा आहे. कुर्मासूर नावाच्या एक राक्षसाचा वध करण्यासाठी बाप्पांनी कोंबड्यावरती बसून त्याचा राक्षसाचा वध केला होता. आणि आई एकविरेचं दरवर्षी आमचं मंडळ हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांचा देखावा उभारण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आमच्याकडे जास्त देखावे जास्त असतात. आम्ही 1-2 वर्षापूर्वी तिजोरीचा सेटअप उभा केलेला आणि सामाजिक कार्यक्रम, मेडिकल कॅम्प असतात. देखावा आपण महाराष्ट्राचे एवढे कुलदेव त्यांचा आपण सेटअप उभा करतो. जेजुरीचा सेटअप उभा केलेला, तुळजापूरचा सेटअप उभा केलेला आहे. आणि ह्या वर्षी एकविरा मातेचा आपण सेटअप उभा करतो, एकविरा आईचा. आणि ही एकविरा आई जे काय म्हणजे कोळ्या लोकांचा मान आहे, तो मान आपल्या समर्थाने आज घेतलेला आहे, चेंबूरच्या समर्थाने. आनंद तर खूप मिळतो, कारण की बाप्पाचं काम आम्ही असं डोक्यात असतं की कधी बाप्पा येतो आमचा, कधी आम्ही गणपतीची तयारी करतोय त्याची. हा आनंद असतो आम्हाला. आणि आमच्या कलाकार, सगळ्या कलाकारमुळे पूर्ण आपला मुंबई, महाराष्ट्र सजतो 10 दिवसासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.